आपण मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला आलेलो आहे। हा लोखंडी ब्रिज पार करून आपण इथे खाली जायचं असतं। इथे आपली ट्रेन लागेल जी आपण आता बोर्ड करू। तुम्ही बघू शकताय आपण मुंबई सेंट्रल रेल्वे आहे, प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आहे। इथे आपली हिसार दुरंतो लागणार आहे। खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण मी पण फर्स्ट टाइमच सोलो ट्रॅव्हल करतोय। ते बघा तिकडे जी लाईन आहे ती लोकलची लाईन आहे आणि इथे जी लाईन आहे ती एक्सप्रेसची लाईन आहे। तिथे बघा सगळे कोच दिलेले आहेत, इंडिकेटर्स सगळीकडे प्रॉपर आहेत, त्याच्यामुळे आपल्याला सोपं होतं ट्रेनपर्यंत जायला, डब्यापर्यंत जायला, कोचपर्यंत जायला। ते पोलिसांची सिक्युरिटी पण खूप टाईट आहे, त्याच्यामुळे सगळीकडेच व्लॉग नाही करता येत, पण जिथे जिथे जमेल तिथे तिथे मी नक्कीच व्लॉग करेल। मी आज 3rd AC ने ट्रॅव्हल करतोय। ऑफकोर्स वी आर मिडल क्लास। हा माझा कोच आहे, B6 कोच आहे। थोड्याच वेळात माझी ट्रेन लागेल, मी ती बोर्ड करेल, मग तुम्हाला मी पुढची माहिती देतो। ही आलेली आपली हिसार दुरंतो। ला झालेत आणि ट्रेन लागलेली आहे। तो चार्ट प्रिपेअर झाले, तो माणूस बघा ते वाटतोय। हा आलेला आहे आपला कोच। ती आपली सीट आहे 1 to 7 वाली। B6 कोच आहे आपला, B6। चला बोर्ड करूया। बघा दरवाजे उघडलेले आहेत, तिथे आपली बर्थ आहे 1 to 8। इकडून आपण बोर्ड करूया। खूप इंटरेस्टिंग जर्नी असेल ही।
सगळे कोच इंटरकनेक्टेड आहे. बघा आपण ट्रेन बोर्ड केली आहे ना, वॉशरूम अवेलेबल आहे. एसीचा डब्बा आहे तो पॅक होतो. तिथे आपले सगळे उशी चादर ठेवलेले आहेत. तिथे सगळ्यांची सिस्टम आहे. तिथे पॅन्ट्रीसाठी जे जेवण येतं ते सर्व केलं जातं. त्या बाटल्या आहेत, दर 20 तासातनं एक बाटली आपल्याला मिळते. तुम्ही सॅनिटायझर आहे, तिथे पाणी येतं आणि हे कमोड आहे. वेस्टर्न रेल्वेचं टॉयलेट प्रीमियम एक्सप्रेस तुरंतचं. त्यांची अजून एक स्पेशालिटी लक्षात आली आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकताय. हे 160 किलोमीटर kmph म्हणतो ना आपण, 160च्या स्पीडनी हे कोच धावू शकतात. हे LHB कोच आहेत, नवीन टेक्नॉलॉजीने जे बनवले होते. ही ट्रेन खूप फास्ट होते बरं का, खूप फास्ट. म्हणजे 130-140 टच करते काही काही सेक्शनमध्ये. आपण ते बघूया, मी तुम्हाला सांगेलच. 11:10 झालेले आहेत आणि आपली ट्रेन ऑन टाईम डिपार्ट होती आहे मुंबई सेंट्रलवरून. गणपती बाप्पा मोरया. आपल्याला रेल्वेकडून पहिलं मिळालेलं आहे ते पाणी. हे बघा, आपल्याला नाश्ता भेटतो. नाश्त्यामध्ये आलू भुजी आहे, रोटी आहे, टोमॅटो केचप आहे, टी किट आहे. आपण व्हेज नाश्ता मागवलेला. याच्यात पोहे, गरमागरम पोहे. आत्ताच त्यांनी बोर्ड केलेले स्टेशन. आता जस्ट वडोदरा जंक्शन आणि यात उपमा आहे. बघा, हा नाश्ता आपल्याला मिळतो.
5 आउट ऑफ 5 स्टार्स. हे बघा आपलं जेवण आलेलं आहे. जेवणात दही आहे, लोणचं दिलंय, याच्यात स्वीट असेल. स्वीट आपण अनबॉक्सिंग करूया. याच्यात काय, एक गुलाबजाम आहे, एक याच्यात भाजी असेल, एक याच्यात डाळ असेल. हे बघा पनीरची भाजी आहे. याच्यात दाल तडका असेल. बघा दाल दाल. याच्यात राईस आहे, स्टीम राईस, आणि याच्यात पोळ्या. असं हे आपलं जेवण आहे. दुरंतो एक्सप्रेसमध्ये आपल्याला हे जेवण मिळतं. एक गोष्ट तर आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे की भारतीय रेल्वेची जी सुविधा आहे ना, ती खरंच आता खूप चांगली झाली आहे. आधीच्या वेळी लोकांना वाईट अनुभव येत होते, पण आताच्या काळी केटरिंग खूप खूप इम्प्रूव्ह झालं. मी सगळे आयटम टेस्ट केले, सगळे आयटम व्यवस्थित शिजलेले आहेत. प्रत्येकाला चव आहे, आणि असे नाही की आपल्याला त्रास होईल. सगळं एकदम जे ऑथेंटिक आपण जे जसं घरी बनवून खातो एकदम तशीच टेस्ट आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच कधी दुरंतोनी किंवा प्रीमियम ट्रेननी जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल कराल तेव्हा नक्कीच तुम्ही ट्रेन फूड हा ऑप्शन ऑप्ट करा. तुम्ही निराश नाही होणार. धन्यवाद. ट्रेन फूड आपण खाऊन बघूया. पनीरची भाजी एकदम मस्त. पनीरची भाजी अशी डाळ बघून डाळ कशी एकदम मस्त शिजलेली आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. एक नंबर. आता आपण जयपूर स्टेशनला आलोय. जयपूर स्टेशनला हे बघा टँक क्लिनिंगची प्रोसेस चालू आहे. तिथे अजून एक एक्सप्रेस लागली आहे, मुंबई जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस, आणि आपली हिसार दुरंतो एक्सप्रेस. दोघं सेम प्लॅटफॉर्मला लागलेत. हे मुंबई दिल्ली लाईनचं एक मेन जंक्शन आहे. इथे सगळ्या मेजर एक्सप्रेस आहेत ना, सगळ्या थांबतात. इथे मला फक्त कुठे बोर्ड नाही दिसत आहे, म्हणून मला फोटो नाही काढता येते. प्लॅटफॉर्म पण इथे बरेच असतील. बाय बाय जयपूर. रात में 1:30-2 बजे सोया. हे बघा आता आपल्याला दुपारचा नाश्ता आला आहे. याच्यात बघू आपण स्नॅक्स आयटम खायचं. आलू भुजी आहे जे सकाळी आपल्याला सेम दिलेलं. नंतर आपल्याला हे दिलं आहे
फरसाण दिलं आहे, भेळ भत्ता फरसाण जे काय, टी बॅग याचं किट, हॉट वॉटर, हे आपल्याला गोडमध्ये दिलं आहे सोनपापडी, आणि इथे कचोरी आहे. हे सगळं आपल्या मीलमध्ये इन्क्लूड होतं, हे लक्षात घ्या. कचोरी बघू शकताय तुम्ही. असा काही आपला दुपारचा नाश्ता आहे. आपली ट्रेन आता सिकर जंक्शनला आली आहे, तुम्ही बघू शकताय. आपण काल 11 वाजता बसलेलो, आता दुपारचे जवळजवळ 3-3:30 वाजलेत. मोठा प्रवास केला आहे, अजून पण बाकी आहे प्रवास. 8:30ला संपेल जेव्हा आपण हिसारला पोहोचू. हे बघा, या कोच ट्रेनर्सच्या या ड्युट्या असतात. कोच टाईप वगैरे सगळं असतं माहिती. हे बघा, असं झुंझुनू रेल्वे स्टेशन आहे, जे जैन त्याचा कोड आहे. इथं उत्तर पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत इथे आपलं वेलकम करतायत. प्रीमियम ट्रेन असल्यामुळे याला स्पेशल ट्रीटमेंट तर नक्कीच दिली जाते, आणि ही गाडी खूप खूप फास्ट आपल्याला आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचवते. तुम्ही बघू शकताय, जयपूर नंतर सगळीच ट्रेन खाली झाली आहे. ऑलमोस्ट 1 किंवा 2 पॅसेंजर आहेत माझ्या बोगीमध्ये, आणि बाकी स्टाफ जो रेल्वेचा असतो तो आहे. मित्रांनो, आता आपली ट्रेन लोहारू जंक्शनला पोहोचली आहे. इथे आपला हॉल्ट आहे. इथे नेक्स्ट तर या ट्रिपच्या लास्ट स्टॉपला आलोय, सादलपूरला. इथे आमचं इंजिन चेंज होतं, आता डिझेल लोको लागेल. आम्ही प्रिव्हियसली इकडून येत होते, बघा तिथे इंजिन डिटॅच होतं आहे, तिकडनं डिटॅच होईल, इथे लागेल, आणि आम्ही आमचा लास्ट स्टॉप हिसारला जाऊ. तर मित्रांनो, आपलं
डिनर आलेलं आहे, रात्रीचं जेवण आणि त्याच्यासोबत ही सेकंड बॉटल. आपल्या इंडियन रेल्वेजचा रूल आहे एव्हरी 20 आवर्स नंतर, म्हणजे प्रत्येक 20 तासानंतर. ही मी जेव्हा ट्रेन बोर्ड केली तेव्हा मला ही पहिली बाटली मिळाली आणि आज 20 तास पूर्ण होत आहेत. कारण जी पण ट्रेनची जर 20 तासापेक्षा जास्त असते तेव्हा इंडियन रेल्वेचा रूल आहे की अजून एक प्रवाशाला बाटली पिण्याच्या पाण्याची दिली जाते. म्हणून मला पाणी मिळालेलं आहे. आता आपण अनबॉक्सिंग करूया. मला वाटतं सकाळी जो आपल्याला मेनू दिला होता तोच मेनू इथे कंटिन्यू होणार आहे. पनीरची भाजी आहे इथे, याच्यात डाळ आहे, सेम मेनू आहे जो आपल्याला सकाळी मिळाला होता. याच्यात राईस असेल, स्टीम राईस, याच्यात स्वीट, गुलाबजाम आणि याच्यात दही आणि याच्यात रोटी. जो सकाळी मेनू होता तोच संध्याकाळी मेनू आपल्याला मिळालेला आहे. आता आपण डिनर खात आहोत. दुरंतो एक्सप्रेसमध्ये आपल्याला मिळालेलं आहे. पनीरची भाजी ट्राय करूया. सेम सकाळी जशी टेस्ट होती तीच संध्याकाळी टेस्ट आहे. ॲव्हरेज डाळ पण ॲव्हरेज, भात पण ॲव्हरेज, स्वीट मस्त असतं बघा स्वीट. तर हिसार दुरंतोबद्दल माझं एकच वर्डिक्ट आहे की ज्याला सेफ जर्नी करायची आहे, ज्याच्यासोबत व्हॅल्युएबल सामान आहे किंवा फॅमिली आहे, ज्याला एसीतनं ट्रॅव्हल करायचं आहे, आणि नक्कीच दुरंतो एक्सप्रेस निवडा जो ह्या रूटला ट्रॅव्हल करतोय मुंबईहून हिसारमध्ये कुठेही. आणि फूड जर तुम्हाला गरज असेल तरच ऑप्ट करा. माझ्या मते गरज नाही पडत, आपण घरून कॅरी करू शकतो किंवा इथे स्टेशनलाही गरमागरम फूड मिळतं, ते तुम्ही ऑप्ट करा. कारण आधी हिसार दुरंतोची जी फूड क्वालिटी होती ती चांगली होती, पण सध्या ती जरा डळमळलेली दिसते. त्यामुळे फूड शक्यतो तुम्ही अवॉइड करा. तुमचा आणा किंवा जे मिळतं ते जरा ॲडजस्ट करून घ्या, पण फूड ऑप्ट शक्यतो नका करू. धन्यवाद. हे बघा आपली जर्नी संपली, आपण पोचलो आहे आता हिसारला. या दुरंतो एक्सप्रेसने आपल्याला वेळेत पोचवलं आहे. 8:35चा टाईम होता तर 8:35लाच पोचवलं आहे. हायली रेकमेंड करेल मी ही ट्रेन जे लोक मुंबईवरनं ट्रॅव्हल करतात हिसारला.